आता बघा वी लर्न इंग्लिश शिकूया आपण. फक्त याचं वाचन घ्यायचं. वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. एपिसोड 1 भाग 1. व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय आहे? आता नाव सांगणार. माय नेम इज, इथं माया आहे, तुम्ही तुमचं सांगायचं. माझे नाव माया आहे. हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षाची आहेस? आय ॲम 10. मी 10 वर्षाची आहे. वेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतेस? आय लिव्ह इन पारडी खुर्द. मी पारडी खुर्द येथे राहते. आपण बेलमंडळ सांगायचं. विच स्कूल डू यू गो टू? तू कोणत्या शाळेत जातेस? ZPPS बेलमंडळ सांगायचं आपण. वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. एपिसोड 2 भाग 2. व्हॉट इज युअर मदर्स नेम? तुझ्या आईचे नाव काय आहे? इथं काय सांगितलं? माय मदर्स नेम इज कुसुम पवार. तुम्ही तुमच्या आईचं नाव सांगायचं. याचा अर्थ काय व्हायला? माझ्या आईचे नाव कुसुम पवार आहे. व्हॉट इज युअर फादर्स नेम? तुझ्या वडिलाचे नाव काय आहे? माय फादर नेम इज मनोहर पवार. माझ्या वडिलाचे नाव मनोहर पवार आहे. आपण आपल्या वडिलाचं नाव सांगायचं. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? तुला किती बहिणी आहेत? आय हॅव 1 सिस्टर. मला एक बहीण आहे. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? तुला किती भाऊ आहेत? आय हॅव नो ब्रदर्स. सांगितलं का? आय हॅव नो ब्रदर्स. एपिसोड 3 भाग 3. आय लर्न इंग्लिश सॉन्ग. आय लर्न इंग्लिश, सो डू यू. वी विल हिअर अँड स्पीक इट. रीड अँड राईट इट टू. गाण्याचा अर्थ: मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता. आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू, इंग्रजी वाचू आणि लिहूसुद्धा. या इंग्रजीचा हे अर्थ आहे मराठीतला. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज महेश. हाऊ ओल्ड आर यू? आय ॲम 10. वेअर डू यू लिव्ह? पारडी खुर्द. आपण बेलमंडळ. व्हॉट इज युअर मदर्स नेम? माय मदर नेम इज लता. त्याला शॉर्टकटमध्ये केलं. एपिसोड 4 भाग 4. व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम? तुझ्या बहिणीचे नाव काय आहे? माय सिस्टर नेम इज अंकिता. माझ्या बहिणीचे नाव अंकिता आहे. व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम? तुझ्या भावाचे नाव काय आहे? माय ब्रदर्स नेम इज राम. माझ्या भावाचे नाव राम आहे. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव? तुला किती बहिणी आहेत? आय हॅव 1 सिस्टर. मला एक बहीण आहे. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? तुला किती भाऊ आहेत? आय हॅव नो ब्रदर्स. मला भाऊ नाही. आधीचंच होते, रिपीट केलं. आता बघा, हे आहे 1 2 3 20पर्यंत. एपिसोड 5 भाग 5. 1 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6, 7 7, 8 8, 9 10, 11 12, 13 14, 15 16, 17, 18, 19, 20. पुन्हा प्रश्न रिपीट आला बघा. हाऊ ओल्ड इज युअर ब्रदर? मग याचं वय सांगायचं. हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर? तुझी बहीण किती वर्षाची आहे? आय हॅव नो ब्रदर, म्हणजे मला भाऊ नाहीत. माय सिस्टर इज 16. माझ्या बहीण 16 वर्षाची आहे. याचं उत्तर आहे ते. त्याच्यानंतर एपिसोड 6 भाग 6. व्हॉट डज युअर मदर डू? तुझी आई काय काम करते? माय मदर इज ॲन ऑफिस वर्कर. माझी आई ऑफिसमध्ये काम करते. व्हॉट डज युअर मदर डू? तुझी आई काय काम करते? माय मदर इज अ टीचर. माझी आई शिक्षिका आहे. व्हॉट डज युअर मदर डू? तुझी आई काय काम करते? माय मदर इज हाऊसवाईफ. व्हॉट डज युअर फादर डू? तुझे वडील काय काम करतात? माय फादर इज अ फॅक्टरी वर्कर. माझे वडील कारखान्यामध्ये काम करतात. व्हॉट डज युअर फादर डू? तुझे वडील काय काम करतात? माय फादर इज अ फार्म वर्कर.
म्हणजे फार्ममध्ये काम करतात, शेतमजूर आहेत. माझे वडील शेतमजूर आहेत. व्हॉट डज युअर फादर डू? तुझे वडील काय काम करतात? माय फादर इज अ फार्मर. शेतकरी आहे, माझे वडील शेतकरी आहेत. एपिसोड 7 भाग 7. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. तुझ्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला काहीतरी सांग. व्हॉट इज हीज नेम? त्याचे नाव काय आहे? हीज नेम इज रंजित. हाऊ ओल्ड इज ही? तो किती वर्षाचा आहे? ही इज 25. वेअर डज ही लिव्ह? तो कुठे राहतो? ही लिव्ह इन पारडीस आलं, आपलं बेलमंडळ येते. व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम? तुझ्या मित्राचे नाव काय आहे? आता मुलगी आहे बघा. हर नेम इज सुमन. हाऊ ओल्ड इज सी? ती किती वर्षाची आहे? सी इज 44. वेअर डज सी लिव्ह? ती कुठे राहते? सी लिव्ज इन रामनगर आहे, आपलं बेलमंडळ आहे. एपिसोड 8 भाग 8. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हर नेम? माय फ्रेंड नेम इज फरीदा. सी इज इन क्लास 5. सी गोज टू विद्या मंदिर स्कूल. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हीज नेम? तुझ्या मित्राबद्दल मला सांग, त्याचे नाव काय आहे? हीज नेम इज अमित. त्याचे नाव अमित आहे. ही इज 10. तो 10 वर्षांचा आहे. ही लिव्ज इन पारडी खुर्द. तो पारडी खुर्दमध्ये राहतो. विच क्लास इज ही इन? तो कोणत्या वर्गात आहे? ही इज इन क्लास 3. तो 3ऱ्या वर्गात आहे. विच स्कूल डज ही गो? इथं आन्सर दिलं नाही बरं. विच स्कूल डज ही गो? ही गोज टू ZPPS बेलमंडळ. नंतर बघा एपिसोड 9 भाग 9. टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग. माय नेम इज गजानन. माझे नाव गजानन आहे. आय ॲम 8. मी 8 वर्षांचा आहे. आय लिव्ह इन पारडी खुर्द, आपलं बेलमंडळ. आय गो टू ZPPS बेलमंडळ. आय ॲम इन क्लास 5. 3 नाही 5. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज जे आहे ते सांगायचं. हाऊ ओल्ड आर यू? आता रिपीट झालं बघा आतापर्यंतचं. हाऊ ओल्ड आर यू? मग काय सांगायचं? आय ॲम 10. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह ॲट बेलमंडळ. विच स्कूल डू यू गो? आय गो टू ZPPS बेलमंडळ. इन विच क्लास डू यू गो? इन 5th स्टँडर्ड. एपिसोड 10 भाग 10. व्हॉट डज युअर मदर डू? तुझी आई काय काम करते? माय मदर इज अ फार्म वर्कर. माझी आई शेतमजूर आहे. माय मदर इज अ टीचर. माझी आई शिक्षिका आहे. माय मदर इज अ हाऊसवाईफ. माझी आई गृहिणी आहे. माय मदर इज अ डॉक्टर. माझी आई डॉक्टर आहे. व्हॉट डज युअर फादर डू? तुझे वडील काय काम करतात? माय फादर इज अ फॅक्टरी वर्कर. माझे वडील कारखान्यामध्ये काम करतात. माय फादर इज अ फार्म वर्कर. माझे वडील शेतमजूर आहेत. माय फादर इज अ फार्मर. माझे वडील शेतकरी आहेत. माय फादर इज पोलिसमॅन. माझे वडील पोलीस आहेत. माय फादर इज अ पोस्टमॅन. माझे वडील पोस्टमॅन आहेत. एपिसोड 11 भाग 11. डू यू हॅव अ TV? तुझ्याकडे TV आहे का? आय डोंट. माझ्याकडे नाही. डू यू हॅव अ सायकल? तुझ्याकडे सायकल आहे का? यस आय डू. होय, माझ्याकडे सायकल आहे. डू यू हॅव टी? तुला चहा हवा आहे का? यस आय डू. हो, हवा आहे. डू यू हॅव अ कॉफी? तुला कॉफी हवी आहे का? नो आय डोंट. नाही, मला नको. एपिसोड 12 भाग 12. व्हॉट इज धिस? हे काय आहे? धिस इज ए कोट. कोट नाही, कॉट. हा पलंग आहे. व्हॉट इज धिस? हे काय आहे? धिस इज अ डोर. हा दरवाजा आहे. व्हॉट इज धिस? हे काय आहे? धिस इज अ विंडो. व्हॉट इज धिस? धिस इज अ टेबल. व्हॉट इज धिस? धिस इज अ चेअर. नेक्स्ट एपिसोड 13 भाग 13. आय हॅव अ सायकल. माझ्याकडे सायकल आहे. यू हॅव अ सायकल. तुझ्याकडे सायकल आहे. वी हॅव अ मोटरसायकल. आमच्याकडे मोटरसायकल आहे. ओपन दी डोर. दार उघड. ओपन दी विंडो. खिडकी उघड. ओपन दी कबर्ड. कपाट उघड. डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ पेन्सिल? तुझ्याकडे पेन्सिल आहे का? डू यू हॅव अ रेडिओ? तुझ्याकडे रेडिओ आहे का? यस आय डू. हो आहे. डू यू हॅव अ TV? तुझ्याकडे TV आहे का? नो आय डोंट. नाही, माझ्याकडे नाही. व्हॉट इज धिस? हे काय आहे? धिस इज अ टेबल. हा टेबल आहे. व्हॉट इज धिस?
हे काय आहे? दिस इज अ चेअर. ही खुर्ची आहे. एपिसोड 14 भाग 14 पाठातील महत्त्वाचे शब्द. स्कूल बॅग म्हणजे दप्तर, स्कूल बॅग्स म्हणजे दप्तरं, नोटबुक म्हणजे वही, नोटबुक्स म्हणजे वह्या, रुलर म्हणजे फूटपट्टी, शार्पनर म्हणजे टोक यंत्र, रबर म्हणजे खोड रबर, इरेझर म्हणजे खोड रबर. आय हॅव 1 नोटबुक. माझ्याकडे 1 वही आहे. आय हॅव 5 नोटबुक्स. माझ्याकडे 5 वह्या आहेत. डू यू हॅव अ शार्पनर इन युअर स्कूल बॅग? नो आय डोंट. नाही, माझ्याकडे नाही. डू यू हॅव ए पेन्सिल इन युअर स्कूल बॅग? यस आय डू. हो, माझ्याकडे आहे. डू यू हॅव अ पेन इन युअर स्कूल बॅग? यस आय डू. हो, माझ्याकडे आहे. डू यू हॅव ए बुक इन युअर स्कूल बॅग? यस आय डू. हो, माझ्याकडे आहे. डू यू हॅव ए नोटबुक इन युअर स्कूल बॅग? यस आय डू. हो, माझ्याकडे आहे. हाऊ मेनी नोटबुक्स डू यू हॅव? आय हॅव 6 नोटबुक्स. माझ्याकडे 6 वह्या आहेत. डू यू हॅव ए रबर इन युअर स्कूल बॅग? नो आय डोंट. नाही, माझ्याकडे नाही. डू यू हॅव रुलर इन युअर स्कूल बॅग? यस आय डू. हो, माझ्याकडे आहे. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? आय हॅव अ पेन, 2 पेन्सिल्स, 5 बुक्स, 4 नोटबुक्स, ए रुलर, ए शार्पनर अँड 2 रबर्स. एपिसोड 15 भाग 15 खेळ. दप्तरातील वस्तू यावर आधारित. कृती. सुनीता मावशी वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करतील, ग्रीन गट व रेड गट. विद्यार्थ्यांच्या दप्तरातील वस्तू एका पिशवीत जमा करून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी त्या पिशवीतील वस्तू बाहेर काढून ती वस्तू कोणाची आहे हे ओळखायची. ज्या गटाने बरोबर सांगितले त्यास 1 गुण दिला जाईल. रेड गटातील एका विद्यार्थ्यात पिशवीतील एक वस्तू काढण्यास सांगतात. रेड गट पिशवीतून फुटपट्टी काढेल. हुज रोलर इज धिस? म्हणजे हा रोलर कोणाचा आहे? रुलर. धिस इज चंद्रास रुलर. चंद्राचा रुलर आहे. पिशवीतून रबर काढेल. हुज रबर इज धिस? हे रबर कोणाचा आहे? धिस इज संतोष रबर. आता ग्रीन गट काय करतो? वही काढेल आणि काय म्हणेल? हुज नोटबुक इज धिस? हे नोटबुक कोणाचं आहे? धिस इज सलीम्स नोटबुक. मग टोक यंत्र काढेल. शार्पनर. हुज शार्पनर इज धिस? हे शार्पनर कोणाचं आहे? धिस इज रंजना शार्पनर. त्या पिशवीतील एक वस्तू काढून असाच खेळ घ्यावा व हुज रबर इज धिस, हुज रुलर इज धिस, हुज नोटबुक इज धिस असा प्रश्न विचारावा. सराव करायचा. मुलगा असेल तर त्यानं काय सराव करायचा? सलीमचे पुस्तक काय असेल? सलीम्स बुक. नाव न सांगता हिज, कोणाचं नाव असेल तर सलीम्स बुक, अर्पिताच बुक, सौरवज बुक. नाव न सांगता हिज बुक मुलगा असेल तर. अजयचा पेन असेल तर काय म्हणायचं? अजयच पेन, विजयच पेन, दिनेश पेन. नाव न सांगता हिज पेन. धिस इज हिज पेन. हे त्याचे पेन आहे. सराव. मुलगी असेल तर रंजनाची वही, रंजनास नोटबुक. नाव न सांगता हर नोटबुक. संगीताची पेन्सिल, संगीताच पेन्सिल. नाव न सांगता हर पेन्सिल. धिस इज हर पेन्सिल. हे तिचे पेन आहे.